स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य. सोबत प्रभाग क्रमांक 21 मधून नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश डोंगरे, कुमारी नयना सुनील भाऊ वाघ, ज्योती श्याम खोले आणि सूर्यकांत पांडुरंग लवटे हे उमेदवार प्रभाग 21 मधून अ, ब, क, ड या गटामध्ये लढत आहेत. त्यांना विकासाच्या कल्पना काय आहेत त्यांच्या मनामध्ये नाशिक शहराबाबत हे आपण त्यांना विचारू. खरं तर नाशिकचा विकास, सर्वात मोठी समस्या नाशिकमध्ये रहदारीची. आपण द्वारकावर जर बघितलं तर सर्कल कमी करून सुद्धा त्या ठिकाणी तो तिढा सुटत नाही. फक्त प्रत्येक वेळेस आश्वासने दिली जातात, आम्ही करू. नाशिक रोडचा सुद्धा द्वारका ते नाशिक रोड जो ब्रिज आहे आणि मेट्रो त्याच्यावरती असे डबल मजली जो ब्रिज आहे त्याची सुद्धा किती दिवसापासून म्हणजे हेमंतप्पांनी त्याचं 2 वेळेस मंजुरी घेऊन दोन्ही वेळेस त्याचं परत रिवाईज करावा लागला आणि त्याच्यानंतर योगायोगाने त्या ठिकाणी आता राजा भाऊबाजी निवडून आलेले आहे. फक्त ते साहेब तिथं गडकरी साहेबांना भेटून फक्त तो आपल्या भारतमाला योजनेमधून तो बसवायचा आहे. ही एक आमच्या मागणी नाशिककरांची सगळ्यात मोठी आहे. कारण नाशिक रोडून नाशिकला जात असताना किती त्रास होतो, किती सिग्नल लागतात, रस्ता किती छोटा पडतो, किती अपघात होतात, ही सगळ्यात मोठी प्रामुख्याने त्या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे. महिलांचे आणि बालकांचे अनेक प्रश्न आहे. नाशिक महिला बाल कल्याण मार्फत काही सुविधा दिल्या जातात, परंतु त्या विशिष्ट कंपनीला ठेके देऊन काही विशिष्ट महिलांनाच शिक्षण दिलं जातं. तर तुम्ही निवडून आल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करणार का? निश्चित, कारण 37 महिन्यापासून प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाही आहे त्या ठिकाणी. आणि लोकप्रतिनिधी नसल्यावर आपल्याला माहिती आहे प्रशासक कसं काम करतंय. आपली मनमानी करतात ते काय कोणाला द्यायचं कोणी विचारणारं कोणी नाही. पण आता निश्चित आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना चाप बसणार. श्री सूर्यकांत लवटे, आपण गेल्या 5 वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत. आपल्या मतातून कोणतं काम राहिलेलं आहे? जे आमच्या प्रभागात आपण बघितलं असं 2017ला आम्ही निवडून आलो. 2017-2019पर्यंत कामं केली. 19 नंतर कोविड आला. कोविडमध्ये 2 वर्ष आमचे निघून गेले. त्यानंतर त्या 2 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे विकास कामं कुठले होते आणि आता त्यानंतर विकास कामाला सुरुवात झाली आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणून प्रशासक असताना किंवा आम्ही नगरसेवक असताना आम्ही त्यांच्याकडे निधी आणून आमच्या प्रभागाचा जवळजवळ 15 कोटी रुपयाचा निधी आणून चांगल्या प्रकारे विकास केला आहे आणि तो चांगल्या प्रकारे अजून करण्याची सुद्धा राहिलेले कामं करण्याची इच्छा आहे. यासाठी जनतेने आम्हाला आपल्या मताचा आशीर्वाद देऊन आम्हाला परत आपलं काम आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आम्ही नागरिकांना विनंती करतो. आपल्यासोबत महिला उमेदवार पण आहे. महिलांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये काय कल्पना आहे? महिलांच्या बाबतीत आपल्या मनात असे आहे का ज्यांना जेवढं तेपर्यंत काही जास्त आरोग्य असेल, शिक्षण असेल. आणि आपण बघितलं का आज लेडीज माणसासोबत कांद्याला कांदा मिळून चालतील. पण जरी काही गोष्टी आपण बघितलं कुठंतरी आपण बघितलं लेडीजला कुठंतरी कमीपणा किंवा कुठेतरी मागं खेचले जाते. ते याचे मी खूप प्रयत्न करत आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कसं महिलांपर्यंत पोहोचू व त्यांना आपण म्हणतो का एक उद्योग असतो ते चालू करून देऊ. कारण की कोविडच्या वेळेस आपण बघितलं खूप महिलाही असेल, आपले लोकसंख्या असेल ती बेरोजगार झालेली आहे. व प्रभाग 21ची सर्वात मोठी म्हणजे आपली शोकंतरा ही आहे का आपल्या इथे शिक्षण त्याचप्रमाणे आरोग्य व बेरोजगारी याचा खूप मोठ्या प्रमाणात आपण दुर्दशा झालेली आहे असं बघतो आहे. या गोष्टी कमी जास्तीत जास्त लक्ष देईल व महिलांना जेवढं काही चांगलं करता येईल माहिती मी ते पुरे प्रयत्न करेन. नाशिक महानगरपालिकेमार्फत नोकऱ्यांचं फक्त निवडणूक आलं की सांगितलं जातं आम्ही इतक्या जागा भरू तितक्या जागा भरू, पण प्रत्यक्षामध्ये टेंडर दिले जातात आणि माणसं भरले जातात. याच्यामुळे शहराच्या युवकांना वेठीस धरलं जातं आहे. तर तुम्ही आल्यानंतर टेंडर पद्धत जी आहे ती रद्द करून नाशिक शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार का? 2011च्या नंतर नाशिक महापालिकेमध्ये शासनामार्फत भरती झालेली नाही आहे आणि प्रत्येक दरवर्षी आपण बघतो की किती कर्मचारी रिटायर होत आहे. तिथं संख्या भयंकर प्रमाणात कमी आहे. कारण त्याच वेळेस जर प्रशासनाने काळजी घेतली असती, ज्या वेळेस रिटायरमेंट होत गेली त्याच ठिकाणी जर जागा भरत गेल्या असते आज तो फुगवटा तयार झाला नसता. याच्यावरून अनेक वेळेस आम्ही महासभेत सुद्धा याच्यावरून या ठिकाणी वरती प्रशासनाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे. पण त्या ठिकाणी भरतीला ते परवानगी देत नाही आणि आता सर्व टेंडर पद्धतीवर म्हणजे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जी आहे फिक्स पेवर त्या ठिकाणी कामगार काम करत आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय भरती जर शासनामार्फत जाईल तर निश्चित आम्ही प्रयत्न करणारच आहे. कारण 2011पासून नाशिककरांचे आपली मुलं सुद्धा बिचारे रोजगार आहे
आणि टेंडर कॉन्ट्रॅक्ट मार्फत जी भरती चालू आहे ते जे घेत आहे ते फिक्स पेवर आहे, त्याच्यात कुठल्याही त्यांना दुसऱ्या सुविधा मिळणार नाही. फनेल झोन असल्यामुळं उपनगरपासून ते याच्यापर्यंत तुमच्या गांधीनगरच्या कॉर्नरपर्यंत उड्डाणपुलाला मंजुरी मिळत नाही, तर ती मंजुरी आणण्यासाठी तुम्ही केंद्रामध्ये साकडं घालणार का? निश्चित त्या ठिकाणी साकडे घालणार ना. आमचे बी खासदार त्या ठिकाणी आहे ना शिवसेनेचे, आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या गोष्टीची मागणी केलेली आणि सांगितलं पण आहे. हेमंतप्पा भेटले सुद्धा त्यांना जाऊन की ज्या ठिकाणी त्यांचं गांधीनगरचं जे गेट येतं त्या ठिकाणचं तुम्ही, मला माहिती त्याच ठिकाणचं तुम्ही मागताय, पण त्या ठिकाणी कंपाऊंड लांब आहे. आर्मीचा त्या ब्रिजची काही कन्सल्ट येणार नाही आहे, त्याच्यामुळे केंद्रातून त्याला निश्चित परवानगी मिळेल. कारण रहदारीचं खूप मोठा समस्या मी सुरुवातीलाच सांगितली आपल्याला ही भेडसावळते नाशिक उडकरांना. नाशिकचे प्रश्न सुटण्यासाठी हे सर्वजण प्रयत्न करणार आहेत. आपण आशा बाळगूया नाशिकला विकासाच्या दिशेने प्रगतीकडे नेण्यासाठी. श्री वाघ, डोंगरे आणि खोले आणि लवटे यांना हार्दिक शुभेच्छा. मी कॉमनमॅन डॉक्टर गिरीश मोहिते, कॅमेरामॅन अल्पेश जयेश सह नाशिक स्वराज्य न्यूज चॅनल नाशिक.